एक पौराणिक शहर जे समुद्रात हरवलं, पण ही केवळ एक कथा होती का? चला तर मग द्वारकेच्या गुढातून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. प्राचीन ग्रंथ सांगतात की हे शहर देवांच्याच वास्तुविशारदाने घडवलं होतं. ही एक अशी राजधानी होती जिचे रस्ते थेट गजबजलेल्या बंदरांकडे जात होते. आणि मग युद्धाच्या दुःखातून जन्माला आलेल्या एका शापाने या शहरावर काळी सावली टाकली. याच दोन भविष्यवाणींनी यादव कुळाचा आणि त्यांच्या भव्य शहराचा दुःखद अंत ठरवला. आपलं कुळ संपताच भगवान कृष्णाने इहलोकाचा त्याग केला. बघता बघता ते सोनेरी शहर लाटांखाली नाहीसं झालं आणि एक दंतकथा बनून राहिलं. याच प्रश्नाने भारताच्या सर्वात मोठ्या आधुनिक पुरातत्व शोधाला जन्म दिला. हा शोध अनेक दशकांचा एक आव्हानात्मक प्रवास होता, ज्यात श्रद्धा आणि तंत्रज्ञान एकत्र आले. डॉक्टर एस.आर. राव यांच्या टीमने तर केवळ 800 रुपये घेऊन ही मोहीम सुरू केली होती. आणि मग 2001 मध्ये तंत्रज्ञानानं ते रहस्य उलगडलं जे मानवी डोळे पाहू शकत नव्हते. डिजिटल नकाशांनी समुद्राखाली एक मोठं सुनियोजित मानवनिर्मित शहर दाखवलं. समुद्राच्या तळाशी मिळालेल्या वस्तूंनी तेथील लोकांची कहाणी सांगायला सुरुवात केली. प्रत्येक वस्तू धर्मग्रंथांत वर्णन केलेल्या शहराशी एक ठोस दुवा ठरली. म्हणजे जे पुराणात लिहिलं होतं तेच प्रत्यक्षात सापडत होतं. कथा आणि इतिहास एकत्र येत होते. या वैज्ञानिक विश्लेषणाने प्राचीन भारतीय इतिहासाच्या कल्पनांनाच आव्हान दिलं. काही कलाकृती तब्बल 9000 वर्ष जुन्या होत्या, म्हणजे हडप्पा संस्कृतीच्याही आधीच्या. भूगर्भशास्त्रज्ञांनी द्वारकेला बुडवणाऱ्या त्या विनाशकारी घटनेला समजून घेण्याचा प्रयत्न केला. या भूवैज्ञानिक पुराव्याने समुद्राने शहर परत घेतल्याच्या पौराणिक कथेला एक वैज्ञानिक आधार दिला. डॉक्टर राव यांचा विश्वास होता की पुराणांमध्ये इतिहास दडलेला आहे आणि तो खरा ठरला. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि विज्ञान हे दोन वेगळे मार्ग नाहीत, तर एकाच सत्याकडे जातात. द्वारकेचा शोध आठवण करून देतो की इतिहास अनेकदा लपलेला असतो, फक्त तो शोधण्याची गरज असते.